गुड आफ्टरनून एव्हरीबडी. चलो आपण आज नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा या कोर्सला सुरुवात करणार आहोत बाळांनो. तत्पूर्वी सर्वांचं अभिनंदन जे आता पाचवीमध्ये इयत्ता पाचवीला प्रवेश घेतलेले आहेत त्यांच्यासाठी परत अभिनंदन. आणि ह्या वर्षामध्ये बाळांनो आपल्याला नवोदयची परीक्षा हे एकच आपल्याला असणार आहे. मागच्या वेळेस तरी दोन होत्या. जे पाचवीला विद्यार्थी होते त्यांना स्कॉलरशिप पण द्यायची होती आणि नवोदय पण द्यायची होती. मग यावेळेस आपल्याला फक्त नवोदय फुल्ली फोकस करायचं आहे. आणि यामध्ये बाळांनो तुम्हाला माहिती आहे नवोदयमध्ये आपल्याला 80% सिलेबस हा गणित बुद्धिमत्तेचा आहे. 40 प्रश्न जवळपास डायग्रामवरतीच असतात है ना. त्याच्यामुळे आपल्याला जो ॲक्च्युअल गणिताचा सिलेबस आहे बाळांनो तो फार कमी आणि एकदम चांगले टॉपिक आहेत. जर आपण पाचवीचा विचार केला ना बाळांनो स्कॉलरशिपचा, त्याच्यापेक्षा थोडासा पुढची एक स्टेप ॲडव्हान्स असे काही चॅप्टर आहेत. बाकी मग जसा तो सिलेबस असतो तसाच. सातवीच्या स्कॉलरशिपपेक्षा थोडीशी खालची लेवल आणि पाचवीला गेल्या वर्षी जी लेवल होती त्याच्यापेक्षा थोडीशी अजून चांगली लेवल. ओके हां. मग या पद्धतीनं आपल्याला ह्या स्कॉलरशिपची पूर्ण तयारी करायची आहे बघा. तर आपल्याला या वर्षामध्ये थोडंसं प्लॅनिंगनं करावं लागेल बाळांनो स्टडी. कारण आता जर आपण यांचा विचार केला ह्या परीक्षेचा तर याच्यामध्ये आपली जर परीक्षा बघितलं तर डिसेंबरला होते. नवोदयची परीक्षा डिसेंबरला होते. मग आपण जूनपासून जरी काउंट केले मंथ्स तर आपल्याला 7 महिने मिळत आहेत टोटल अभ्यासाला. त्याच्यापैकी शेवटचे 2 महिने आपल्याला रिव्हिजन, प्रॅक्टिस, क्वेश्चन पेपर असा सराव करायचा आहे. म्हणजे 5 महिन्यामध्ये आपला अभ्यासक्रम पूर्ण झाला पाहिजे. बरोबर आहे. ओके. मग यासाठी आपण काय करायला पाहिजे तर यासाठी आपल्याला थोडंसं डायग्रामचे जे चॅप्टर आहेत त्याला तुम्हाला मी म्हणजे वर्कशीट फॉर्ममध्ये देईल. कारण डायग्राम तुम्हाला काढणं पॉसिबल नाही आहे. त्याच्यामुळे ते वर्कशीट फॉर्ममध्ये मिळतील आणि तुम्हाला त्या वर्कशीटवरतीच त्याचे आन्सर टिक करायचे आहेत. ओके चला आता बाळांनो आपला ॲक्च्युअल अभ्यासक्रम आजपासून सुरू होतोय. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा जी आहे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा तर याचा ॲक्च्युअल म्हणजे आजपासून सिलेबस आपला सुरू होतोय. ओके चला मग जेवढे आपले मित्र असतील बाळांनो त्यांना सांगा कारण आपला सिलेबस आता सुरू झालेला आहे. मी तुम्हाला याचा इंडेक्स काय असतो म्हणजे काय चॅप्टर काय असतात त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या चॅप्टरमध्ये कोणत्या टाईपचे प्रश्न येतात हा जो भाग आहे ना थोडंसं बेसिक संकल्पना क्लिअर झाल्याच्या नंतर घेणार आहे. आता नाही आहे. थोडंसं बेसिक संकल्पना क्लिअर झाल्या आपल्या की मग आपल्याला काय असेल तर तो इंडेक्सनुसार तुम्हाला सिलेबस सांगेल आणि मग पहिल्या चॅप्टरला आपण सुरुवात करणार आहोत. आलं लक्षात. ओके मग आज काय करायचं आपल्याला तर थोड्याशा बेसिक संकल्पना म्हणजे काय बेसिक कन्सेप्ट मॅथमॅटिक्सचे आपल्याला क्लिअर करणं गरजेचं आहे. आता त्याच्यामध्ये नेमके कोणते येतात बाळांनो पहा बरं. आता मागची जर आपण परीक्षा बघितली तर त्यांच्यामध्ये तुम्हाला बघा 0.06 0.03 इंटू 0.1 अशा पद्धतीचे काही गुणाकार आलते बाळांनो. हे काय आहेत हे आहेत तुमचे दशांशाचा गुणाकार करणे. बरोबर आहे. बर त्याचबरोबर आपल्याला असे सुद्धा क्वेश्चन येतात बाळांनो 0.014 इंटू 0.8 डिवायडेड बाय 0.00042 इक्वल्स टू व्हॉट अशा पद्धतीचे पण क्वेश्चन येत आहे. मग हा भाग कुठला आहे हा भाग आपण बेसिकमध्ये क्लिअर करणार आहे. हा टोटल भाग कुठं बेसिकमध्ये क्लिअर करणार आहे बाळांनो आपण. त्याच्यामुळे हे फार महत्वाचं आहे. अजून काही आपल्याला हे येतात बघा त्याच्यामध्ये जसं की लसावी मसावी त्याच्याकडे नंतर जाऊत आपण चॅप्टर वाईज जे आहे ना त्याच्याकडे नंतर जाऊत. अजून आपल्याला काय येतं की याच्यामध्ये समजा पर्सेंटेज असेल तुम्हाला विचारलं 45% इक्वल्स टू किती असते तर हा सुद्धा बेसिकचाच भाग आहे. ओके हां. त्याचबरोबर अजून आपल्याला असं येतं की यांचा गुणाकार करण्याची गरज पडते कधी कधी इक्वल टू काहीतरी संख्या देतं. मग हे पण आपल्याला काय तर त्या बेसिक मधलाच पार्ट आहे. अजून महत्वाचं काय येतं बघा की वर्गमुळात समजा 0.0009 दिलं तर याचं उत्तर काय येतं म्हणजे हे टोटल बेसिक कन्सेप्ट आहेत ना हे बेसिक कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करायचे आहेत. बरोबर आहे. बेरीज वजाबाकी सगळ्यांना येतं. बरं अजून एक महत्वाचं बाळांनो याचा आन्सर काय येईल 0 इथं -3 गुणिले -4 गुणिले -2 यांचा जर मी गुणाकार करतो म्हटलं तर प्लस येईल का मायनस चला कमेंट करा बरं फास्ट लवकर.
फास्ट कमेंट करा. आता आपल्याला सुट्टी नाही, तुम्हाला टाइम टेबल बी सांगेल मी शेवटच्या याच्यामध्ये की आठवड्यात आपले दिवस कोणते आहेत मॅथ्स आणि रिझनिंगचे, आणि बाकी मराठी व्याकरणाचे बाकीचे दिवस कोणते ते आपण बघणार आहे. ओके, चला मग याचं उत्तर काय यायला पाहिजे, प्लस यायला पाहिजे का मायनस यायला पाहिजे, हे पण आपल्याला बेसिकमध्ये शिकायचंय. साधं उदाहरण समजा म्हटलं तुम्हाला 30 - 35 याचं उत्तर काय येईल, किंवा 35 - 30 म्हटलं तर याचं उत्तर काय येईल. हे सगळे कन्सेप्ट बाळांनो आपल्याला बेसिकमध्ये स्टडी करायचे. का, कारण ह्याच्यावरती तर हे डायरेक्ट परीक्षेलाच आलेले आहेत प्रश्न, बरोबर आहे ना. मग अगोदर आपण बेसिक क्लिअर करूत, आणि बेसिक क्लिअर केल्याच्या नंतर मग आपण जाऊत बाळांनो इंडेक्सकडे. मग तुम्हाला प्रत्येक चॅप्टरचं म्हणणं काय ते सांगेल, आणि त्याच्यानुसार मग आपला पहिला चॅप्टर जो आहे तो स्टार्ट होईल. ओके, आता सर्वांनी काय करायचं, एक नोटबुक करायचे बाळांनो, आणि त्या नोटबुकमध्ये आता जो आपण घटक घेणार आहे कुठला, बेसिक वाला, तर हा बेसिक वाला घटक तुम्हाला सर्वांना त्या नोटबुकमध्ये नोट करायचा आहे. आलं लक्षात. हा, चला बरं मग सर्वांनी हेडिंग लिहा. आता याच्यामध्ये बेसिक मॅथ्स. ओके, हा, दुसरं महत्वाचं काय बाळांनो पाहता, बेसिक गणित. याला आपण आहे ना बायलँग्वेज करणार आहे बाळांनो. जे नवोदयचे विद्यार्थी असतील, ज्यांनी इंग्रजी माध्यमामधून तयारी करताय, त्यांच्यासाठी नवोदयचं जे काही आपला हे असेल पूर्ण, तर ते बायलँग्वेज असेल. म्हणजे मराठी माध्यमांचे विद्यार्थी मराठी माध्यमांमध्ये हे करतील, इंग्रजी माध्यमांचे विद्यार्थी इंग्रजी माध्यमांमध्ये स्टडी करतील. ओके, त्याच्यामुळं कुठलाही आपल्याला याच्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही लँग्वेजचा. ओके, पण बेसिक मात्र लिहिताना दोघांसाठी कॉमन व्यवस्थित लिहायचंय. ओके, चला आता या बेसिक गणितामध्ये सगळ्यात पहिले जो आपण घटक बघणार आहे बाळांनो ते म्हणजे बेरजेचे नियम. आता हे सगळ्यांना येतं बघा, बेरजेचे नियम हे जवळपास सगळ्यांना येतं. एक साधं आहे, फक्त 5 मिनिटात आपण हे कंप्लीट करू आणि पुढे जाऊ. पुढचा भाग महत्वाचा आहे का, कारण आपल्याला दशांशाचा गुणाकार, दशांशाचा वर्ग, दशांशाचा भागाकार हे पण क्लिअर करायचं आहे. कारण मागचा जर आपण पेपर बघितला तर त्याच्यात दशांशावरती प्रश्न आला, बरोबर आहे. बेसिक झालं की तुम्हाला एका पेपरचं म्हणजे 2025 ह्या वर्षी आता जो समजा पेपर झाला मागचा तो 2025-24 2-3 पेपर जे आहेत ना लास्टचे, ते 2-3 पेपरचं मी तुम्हाला विश्लेषण सांगेन. मग कळेल की बाबा याच्यात नेमकी कुठल्या प्रकारचे प्रश्न आलेत, है ना. ओके, या आता बघा बेरजेच्या नियमामध्ये तुम्हाला जर असं दिलं असेल, जर दिलेल्या दोन्ही संख्यांचे चिन्ह, बघा दिलेल्या दोन्ही संख्यांचे चिन्ह काय असतील बाळांनो, वेगवेगळे असतील. दिलेल्या दोन्ही संख्यांचे चिन्ह जर वेगवेगळे असतील तर त्यांची नेहमी काय करतो आपण, तर त्यांची नेहमी वजाबाकी करतो. हे आपल्याला या परीक्षेमध्ये आहे ना 100% पास व्हायचे बाळांनो. नेहमी वजाबाकी करावी, आणि कोणाचं चिन्ह द्यायचं बाळांनो, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावे. ठीक आहे, मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे. चला पुढे, मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे. राईट, यस, मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे, बरोबर आहे. हा, मग हे तर सगळ्यांनाच येतं, पण आपल्याला नोटबुकमध्ये लिहिताना बाळांनो इथूनच सुरू करायचे. हे एकदम बेसिक पासून झाला. चला मग आता समजा मी पहिलं उदाहरण लिहिलं, आता लिहिलं बघा 35 - 30 असेल तर काय, दुसरं 30 - 35 असेल तर काय, कारण या दोघांमध्ये फरक आहे ना. पाहता 30 - 35 असेल तर काय, 3 नंबर 20 - 17 असेल तर काय. ठीक आहे, बघा आता आपल्याला याच्यामध्ये तुम्ही उत्तर सांगत चला. आराध्या बेटा, चलो वराद, हा लवकर सांगा मला यांचं उत्तर काय येईल बरं. आता आपण 4थीतून 5वीत आलोय. मी मागच्या वेळेस पण हा भाग घेतलेला होता, मग यावेळेस पण आपल्याला तो कंप्लीट करायचा आहे. नंतर मग आपल्याला त्याच नोटबुकमध्ये चॅप्टर वाईज आपल्याला सुरुवात करायची. ओके, हा बघा बरं काय येतं, 35 - 30, 30 - 35 आणि 20 - 17. याच्यामध्ये जे बाळांनो संख्याच्या पुढचं चिन्ह असतं ना ते त्या संख्येच्या पुढचं असतं. ओके, चला गुड आफ्टरनून. हा,
मग या 30च्या पुढे कोण आहे मायनस, मग ते मायनस 30चं झालं. याच्या पुढे कोण आहे कोणीच नाही, मग काय घ्यायचं प्लस घ्यायचं, काहीच नसतं तेव्हा प्लस घ्यायचं. मग बघा आता दोन्ही संख्यांचे चिन्ह वेगळे, चला त्यांची काय करा सबट्रॅक्शन करा. यस बोथ नंबर हॅज डिफरंट साइन्स, देन टेक अ डिफरंट बिटवीन देम अँड गिव्ह अ लार्ज नंबर साइन. ओके चला मग 35 - 30 काय येतं 5. आता मोठं कोण आहे दोघांपैकी 35, त्याचं चिन्ह काय आहे प्लस, मग हे काय येईल तुमचा प्लस यायला पाहिजे. बरोबर आहे, हे काय यायला पाहिजे प्लस यायला पाहिजे है ना. अजून पुढे 30 - 35, आता बघा दोघांचे चिन्ह वेगळे करा वजाबाकी, 30 आणि 35 ची वजाबाकी 5च येते. पण मोठं कोण आहे 35, त्याचं चिन्ह मायनस, त्याचं चिन्ह काय आलं मायनस. बरोबर आहे ओके. आता इथं या बरं 20 आणि 17 यांची वजाबाकी केली 3 आली, मोठं कोण आहे 20, त्याचं चिन्ह प्लस. बरं हेच जर समजा आपल्याला 17 - 20 असतं तर मग बघा बरं दोघांचे चिन्ह वेगळे करा वजाबाकी 3, मोठं कोण रे बाळांनो सांगा, मोठं कोण, मोठं 20 आहे, 20चं साईन मायनस, संपलं. तुम्ही कमेंट करत चला फास्ट. ओके हां एवढं एकदा काय करा नोटबुकमध्ये फास्ट लिहा. मग आपल्याला जास्त वेळ नाही घालायचा याच्यात कारण हे सगळ्यांना येतं. आपल्याला महत्वाचं आहे दशांशाचा वर्ग, दशांशाचे वर्गमूळ, दशांशाचा गुणाकार, दशांशाचा भागाकार. जे जे आपल्याला कन्सेप्ट पुढे लागणार आहेत ना ते कन्सेप्ट आपण इथे क्लिअर करणार आहोत. गुणोत्तर प्रमाणचा भाग आपल्याला आहे बाळांनो, काय गुणोत्तर प्रमाणचा भाग आपल्याला आहे, त्याच्यामुळं त्याचे काही बेसिक कन्सेप्ट आहेत ते क्लिअर करू. झालं का चला डन बोलत चला, सगळ्यांचं झालं असेल तर ओके डन बोला. चला चला कंप्लीट ओके जाऊत पुढे. यस आता बाळांनो याच्यामध्ये दुसरा पॉइंट बघा, दुसरा पॉइंट काय आहे. हा दुसरा पॉइंट असा आहे, इथे लिहिताना असं लिहा महत्वाचा पॉइंट तो म्हणजे जर दिलेल्या दोन्ही संख्यांचे, बघा बाळांनो जर दिलेल्या दोन्ही संख्यांचे, आता याच्यामध्ये बाळांनो आपल्याला क्रिया किती आहेत बरं गणितीय क्रिया, एकच मिनिट हा. गणितीय क्रिया काय आहेत, आपल्याला हेडिंग काय लिहिलं आपण गणितीय क्रिया. बरं ह्या गणितीय क्रिया काय आहेत आपल्या, बेरीज आहे, वजाबाकी आहे, गुणाकार आहे आणि भागाकार आहे. बरोबर आहे, तुम्हाला बेरीज पण जमती, तुम्हाला गुणाकार पण जमतोय, तुम्हाला वजाबाकी पण जमते, भागाकार पण जमतो. मग अडचण काय आहे, अडचण आहे बाळांनो चिन्ह कोणतं द्यायचं आणि चिन्हांचा कसा वापर करायचा, त्याच्यासाठी आहे हे, बाकी काय नाही. बेरीज वजाबाकी सगळ्यांना जमतं है की नाही. चला बरं पाहता, जर दिलेल्या दोन्ही संख्यांचे चिन्ह हा सारखे असतील, सारखेच असतील, सारखेच असतील तर त्यांची नेहमी वजाबाकी त्यांची नेहमी बेरीज करावी, त्यांची नेहमी बेरीज करावी आणि कोणाचं चिन्ह द्यायचं, आणि जे चिन्ह असेल ते द्या, कारण चिन्हाचं कन्फ्युजन इथं नाहीच आहे, दोघांचं चिन्ह सारखंच आहे. बरोबर आहे हा कमेंट करत चला बाळांनो, जे चिन्ह असेल ते द्यावे. बर मी आता उदाहरण लिहितो, तुम्ही मला सांगा त्याच्यात असेल ते द्यावे असं लिहा, ते द्यावे, जे चिन्ह असेल ते द्यावे. फास्ट हो द्या, आपल्याला गुणाकार आपल्याला भागाकार ह्यांचे पण नियम बघायचे आहेत बरं, फक्त चिन्हाशी रिलेटेड, साइन काय असतं त्याच्याशी रिलेटेड. चला बरं जे चिन्ह असेल ते द्यावे, बोला आता झालं का ओके. हा एक्झाम्पल पाहता, एक्झाम्पल पहा, एक्झाम्पल काय आहे इथे. समजा आपल्याला असं दिलं बाळांनो यांनी -5 - 10, दुसरं 20 + 30, बघा चौथं -50 - 20. बघा बरं या सर्वांचे चिन्ह कसे येतं, सर्वांचे म्हणल्यापेक्षा दोघांचे, कारण दोन दोन संख्या आहेत ना, दोघांचे चिन्ह सारखेच दिसत आहे, मग ते प्लस असो का मायनस असो सारखे दिसत आहे, करा त्यांची बेरीज केली. आता कोणाचं चिन्ह द्यायचं बाळांनो, मोठ्या संख्येचं म्हणा का कोणतंही म्हणा, कारण दोघांचे चिन्ह सारखेच आहे, मग हे मायनस. ठीक आहे, हे काय मायनस. ओके चला पुढे अजून.
आता याच्यामध्ये बघा बरं, हे पण प्लस हे पण प्लस, दोन्ही प्लस, त्यांची करा बेरीज 50 आली. आणि कोणाचं चिन्ह द्यायचं, कोणाचंही द्या, दोघांचंही चिन्ह सारखंच आहे. हे पण प्लस हे पण प्लस, येणारं उत्तर प्लस असेल. अजून हे 50 आणि 20 दोघांचे चिन्ह सारखं, करा त्यांची बेरीज 70. आता कोणतंही चिन्ह द्या, दोन्ही मायनस आहेत म्हणून -70. एकदम साधं. चला आता जाऊ पुढे. गुणाकाराचे नियम तुम्ही फास्ट नोट करा बरं, तुम्ही फास्ट नोट करून घ्या. ह्यांच्या तुम्हाला प्रॅक्टिस वर्कशीट पण मिळतील. तुम्हाला टाइम टेबल सांगतो लगेच आता 2 मिनिटात काय आहे. तर झालं का, हे क्लिअर झालं? ओके, हां तुम्ही डन बोलत चला बरं बाळांनो, डन. ओके, आता याच्यामध्ये टाइम टेबल सांगतो तुम्हाला, आठवड्यातून कुठले दिवस आहेत. तर बाळांनो आपल्याला सोमवार आणि मंगळवार हे 2 दिवस, हे 2 दिवस सुंबे सर घेणार आहेत बाळांनो. 2 दिवस कोण आहेत? सुंबे सर. सोपान सरांचे इथे लेक्चर असतील 2 दिवस, सोमवार मंगळवार. त्याच्यानंतर आपल्याला पुढे बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार हे 3 दिवस आपले असतील, शिंदे सरांचे म्हणजे आपले लेक्चर असतील. ओके, हां, आणि गणित बुद्धिमत्ता इथे असेल ह्या 3 दिवसामध्ये. त्याच्यानंतर येतो बाळांनो तुमचा शनिवार. शनिवारी सकाळी आपले क्लास नसतील, कारण शाळेचा टाइम शनिवारी लवकर असतो, त्याच्यामुळे तिथे आपल्याला क्लास घेता येणार नाही. मग आपण इव्हिनिंगलाच क्लास घेणार आहे आणि तिथे तुम्हाला सुंबे सर घेतील. ओके, सोपान सरांचे इथे क्लास असतील शनिवारला. आलं लक्षात? आता हे तुमचा झाला बाळांनो आठवड्याचा संडे सोडून टाइम टेबल. आता रविवारी संडेला काय असतं, तर संडेला असतं आपल्या युनिट टेस्ट. ओके, संडेला काय असेल? युनिट टेस्ट. संडेला काय? युनिट टेस्ट असणार आहे. बरं, ह्या युनिट टेस्टमध्ये जेवढा सिलेबस झालाय बाळांनो, तेवढ्या सिलेबसवरती तुम्हाला टेस्ट होतील. ह्याच्यात काय क्वेश्चन विचारणार? जेवढा सिलेबस आपला झालाय तेवढे विचारणार आहेत. आलं लक्षात? मग ह्या युनिट टेस्ट मधले काही क्वेश्चन जे आहेत ना, तुम्हाला डाऊट असतील ते बाजूला काढायचे आणि मग आपण डाऊट सेशनमध्ये डाऊट सेशनमध्ये हे क्वेश्चन क्लिअर करणार आहे, ह्यांचे डाऊट क्लिअर करणार आहे. आलं लक्षात? यस, ओके. आणि जे पालक लेक्चर अटेंड करताय सर्व पालकांना पण विनंती आहे की महिन्यामध्ये आपली एक पालक मीटिंग होणार आहे, पॅरेंट्स मीटिंग. त्या पॅरेंट्स मीटिंगला विद्यार्थ्यांच्या ऐवजी तुम्हाला अटेंड करायचं लेक्चर, आणि जे तुम्हाला म्हणजे आपल्या लेकरांनी पालकांना जे जे समजा डाऊट असतील किंवा ज्या समस्या असतील, जे सांगितलेलं असेल ते तुम्हाला डिस्कस करायचं आहे. लगेच तुम्हाला त्याच्यावरती काय मिळणार आहे? सोल्युशन मिळणार आहे. ओके, चला टाइम टेबल लक्षात आला? ओके, बर. आता बाळांनो आपल्याला गुणाकाराचे नियम बघायचे. काय? गुणाकाराचे नियम. यस, ओके, हां, गुणाकाराचे नियम. चला हेडिंग लिहितोय मी आता, गुणाकाराचे नियम. गुणाकाराचे नियम. रूल्स ऑफ मल्टिप्लिकेशन. मागचा काय होता बाळांनो? रूल्स ऑफ ॲडिशन. इथं काय? रूल्स ऑफ मल्टिप्लिकेशन. याच्यामध्ये आपल्याला थेरॉटिकल कुठलाही पॉईंट लिहायचा नाही बाळांनो. पहा, समजा -7 दिले बाळांनो, -3 दिले, उत्तर काय येईल बघा बरं. तुम्ही कमेंट करत चला, जे जमतंय जसं जमतंय तसं कमेंट करा. समजा -2 गुणिले -3 गुणिले -5 आहे. तिसरं -2 -1 -4 -3. चला चौथा -4 इंटू -5 इंटू -3 इंटू -2 इंटू -1. बरोबर आहे? हां, तर हे आपल्याला बोडमास नावाचा जो भाग असतो बाळांनो, कारण आपण आता 5वी नवोदयची तयारी करतोय, 4थी पर्यंत ठीक आहे, एकदम साधे साधे प्रश्न असतात बाळांनो, पण 5वीला आल्याच्या नंतर थोडंसं नवोदयचा सिलेबस जो आहे तो थोडासा 4थी पेक्षा ॲडव्हान्स आहे. त्याच्यामुळे हे सगळे कन्सेप्ट आपल्याला तिथं घ्यायचे आहेत. ओके, आणि चला बरं मग आता सांगा बघा काय असेल, बोला. आता मी काय करतो बघा याच्यामध्ये, हे फार एकदम सोपं आहे. या हे जे 2 संख्या दिसत आहे बाळांनो, मनामध्ये गुणाकार आहे. गुणाकाराच्या याच्यात काय करायचं, तर या मायनसचं उत्तर म्हणजे शेवटी मायनस उत्तर येईल का प्लस येईल ते बघायचं. पहिले गुणाकार करा. 7 त्रिक 21, प्लस येईल मायनस येईल नंतर बघूत.
हा इकडं 2 त्रिक 6, 6 पंचे 30, पहिले गुणाकार करा. इथं 2 चौक 8, 8 त्रिक 24 गुणाकार करा. 4 पंचे 20, 20 त्रिक 60, 60 दोन्ही 120, चला गुणाकार करा. आता प्रश्न पडला ह्यांची बेरीज करायची, म्हणजे सॉरी प्लसचं चिन्ह द्यायचं का मायनसचं चिन्ह द्यायचं. बघा आता काय करायचं, जसं आपण दोन मित्र भेटले की आपण काय करतो, खेळायला जातो. दोन मित्र भेटले की काय करतो, खेळायला जातो. बरोबर आहे. यस. मग त्याच पद्धतीचं पाहता, त्याच पद्धतीचं आपल्याला इथे काय करायचंय, तर हे जे मायनस आहेत ना, या मायनसच्या जोड्या तयार करायच्या. काय तयार करायच्या, जोड्या. जोडी पडली की काय होतं, ते प्लस होता. पा या मायनसची जोडी ह्या मायनस सोबत, मला सांगा बाळांनो, मायनसची जोडी मायनस सोबत पडली, दोघं भेटले की गेले पळून खेळायला. बरोबर आहे, गायब झाले. मायनस चिन्ह राहिलं का, नाही. मग इथं पहा, या मायनसची जोडी ह्याच्या सोबत, ह्या मायनसला जोडीदारच नाही आहे. मग तो मायनस काय म्हटला, माझ्या संग खेळायला कोणीच नाही म्हटला, मग मी आज तुमच्या संगच येतो म्हटला. मग हा मायनस काय केला, आपल्यासोबतच आला उत्तरामध्ये. हा मायनस काय केला, आपल्यासोबत आला उत्तरामध्ये. राईट. यस. आता इकडे या. आता बघा, या मायनसची जोडी ह्या मायनस सोबत, या मायनसची जोडी ह्या मायनस सोबत. आता तुम्हाला मायनस शिल्लक राहिला का, नाही राहिला. मायनस शिल्लक राहिला नाही. मग जर मायनस शिल्लकच राहिला नसेल तर उत्तर याचं काय येणार, प्लस येणार. अजून आता यांचं बघा, या मायनसची जोडी ह्या मायनस सोबत, या मायनसची जोडी ह्या मायनस सोबत, या मायनसला जोडीदारच नाही, मग उत्तरात तो आपल्या सोबतच येणार, म्हणजे -120 येणार. कळालं. हा काय येणार, -120 येणार. राईट. ओके. आता हा तुमचा गुणाकाराचे नियम. आता बाळांनो, भागाकाराचे नियम काय असे सेपरेट आपल्याला स्टडी करण्याची गरज नाही. फक्त एक उदाहरण सांगतो तुम्हाला, पहा. भागाकारासाठी, इथे लिहिताना असेल, या भागाकारासाठी मग आपल्याला दशांशाकडे जायचे बाळांनो. भागाकारासाठी बघा काय आहे. या भागाकारासाठी समजा तुम्हाला असं दिलं -4 भागिले -3, तर काय करायचं पहा. याच्यामध्ये जे मायनसचं चिन्ह आहे ना, वरी पण आहे ते खाली पण आहे. मग अशा वेळेस तुमचं हे मायनस मायनस कट करायचं बाळांनो, आणि याचं उत्तर येईल 4/3. उत्तर काय येईल, 4/3. करेक्ट. यस. आता समजा कधी कधी असं येतं बाळांनो, -a = -5, याचं आणि याचं म्हणणं काय आहे पहा. जर इकडे मायनस असेल आणि इकडे मायनस असेल तर बाळांनो ते मायनस मायनस कट करायचं. ओके, हे मायनस कट करायचं आणि a = काय आलं तुमचं, तर 5 म्हणायचं. ठीक आहे. हा, हे आपल्याला लागणार आहे. चला चला. आज नाही आहेत बाळांनो, तेवढे अजून नाही आहेत जॉईन झालेले. चला, आता तर आपले नेमकेच लेक्चर सुरू झाले ना, धीरे 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 आता होतील आपले. ओके. हा, तुम्ही कमेंट करायच्या बरं. झालंय. ओके, चलो. कंप्लीट झालं का हे. बर. आता महत्वाचा भाग आहे बघा, याच्यामध्ये दशांशाचा गुणाकार, दशांशाचा भागाकार, दशांशाचा वर्ग आणि दशांशाचे वर्गमूळ. कारण हे आपल्याला परीक्षेला आलेलं आहे. हे टोटल आहे ना, परीक्षेला आलेले आहेत. बरोबर आहे. यस. तत्पूर्वी आपल्या घरामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला आपल्या मित्रमंडळीमध्ये कोणी जर बाळांनो चौथी तिसरी ह्या वर्गात असतील किंवा 6वी 7वी 8वी या वर्गात असतील तर त्यांच्यासाठी बघा, प्रत्येक वर्गासाठी आपण इथे कोर्सेस अवेलेबल करून दिले आहेत. मार्गदर्शन वर्षभरासाठी प्रत्येक परीक्षेसाठी असेल. ओके. मग तिसरी चौथीसाठी, चौथीला स्कॉलरशिप आहे, तिसरीला मिशन आरंभ आहे. बरोबर आहे. आपली तर 5वीला तर आहेच आहे, पण बाळांनो याच्यामध्ये 6वी पुन्हा मिशन आरंभ, 7वी स्कॉलरशिप, आणि महत्वाचं काय आहे तर 8वी NMMS जी परीक्षा आहे ना बाळांनो, तर याच्यासोबत आपण 10वी पर्यंत आपली प्रज्ञाशोध जी ज्ञानरत्न प्रज्ञाशोध परीक्षा आहे ती 10वी पर्यंत घेणार आहे. आणि 8वीला तर महाराष्ट्र शासनाची स्कॉलरशिप असतेच, पण पुढे 9वी आणि 10वी साठी सुद्धा आपल्या अकॅडमी तर्फे आपण काही क्वालिफाईड स्टुडंटना स्कॉलरशिप देणार आहे. यस. ओके. चला, क्लिअर झालं सगळं. आता याच्यामध्ये पुढे या.
आता आपल्याला हेडिंग लिहायची बाळांनो, महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजे दशांशाचा गुणाकार. दशांशाचा गुणाकार एकदम सोपा असतं बरं हे, पण त्याचे नियम लक्षात राहू द्या की कसं काय आपण उत्तर काढायचं. दशांशाचा गुणाकार. आता हे NMMS ला सुद्धा मी हे शिकवणार आहे, कारण त्यांना सुद्धा हा पार्ट आहे दशांशाचा गुणाकार. मल्टिप्लिकेशन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन असं त्याचा अर्थ होतो. मल्टिप्लिकेशन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन. चला कंप्लीट. मल्टिप्लिकेशन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन झालं का? बर. आता बघा बाळांनो, एकदम साधा. आपण डेली 40 ते 45 मिनिट लेक्चर घेणार आहे आपण, एक बेसिक संपेपर्यंत, कारण बरेच विद्यार्थी अजून जॉईन झालेले नाहीत. आता ते जॉईन होतील, मग त्यांना हे लेक्चर पाहायला रेकॉर्डेड स्वरूपात पाहावं लागेल. आणि जर आता लगेच आपल्याला जॉईन झाले तर आपलं लेक्चर अटेंड त्यांना सोबतच करता येणार आहे. ओके, यस. मग त्याच्यामुळं आपण काय करतोय, सुरुवातीला एक 4-5 दिवस आहे ना, किंवा आपलं बेसिक होईपर्यंत आपण काय करतोय तर 40-45 मिनिटाचं लेक्चर घेतोय, म्हणजे खूप हे पण नको. एवढाच पार्ट तुम्हाला रिवाइज करायचा आहे. ओके, चला या. आता समजा एकदम साधं बाळांनो, बघा 0.3 गुणिले 0.4. नवोदयच्या ह्या वर्षाच्या म्हणजे झालेल्या पेपरमध्ये दशांशाचा गुणाकार ह्याच्यावरती प्रश्न आलेला आहे. त्याच्यामुळे हा दशांशाचा गुणाकार आपल्याला करताच आला पाहिजे. मग याच्यात मायनस वगैरे असं काही विचारलं नाही त्यांनी, फक्त दशांश दिलेत, पण सोपं आहे. पाहता झालं का? यस. आता काय करायचं बाळांनो, पहा इथे तुम्हाला दशांश दिसतो, इथेही तुम्हाला दशांश दिसतो. पहिले दशांश असं समजा की बाबा नाहीच आहे, काय दशांश नाही आहे. मग समजा दशांश नाही असं मी गृहीत धरलं, इथं दशांशच नाही तर मला कोण दिसतं? मग 3 दिसतं. इथं सुद्धा दशांशच नाही तर कोण दिसतं मला? 4 दिसतं. बरोबर आहे, 4 दिसतं. करेक्ट. मग संख्यांचा गुणाकार करा. किती आला? 12 आला. संख्यांचा गुणाकार 12 आला. आता दशांश नाही असं समजून आपण गुणाकार करायचा, गुणाकार 12 आला. आता इथं बघा, एक संख्या सोडून दशांश, इथं बघा एक संख्या सोडून उजवीकडून मोजायचं. उजवीकडून काय? उजवीकडून. किती संख्या सोडून? एक संख्या सोडून. इथं पण एक संख्या सोडून. बाळांनो टोटल किती संख्या सोडून दशांश आहे? इथला एक संख्या सोडून दशांश, इथला एक संख्या सोडून दशांश. दोन्ही मिळून 2 संख्या सोडून दशांश आहेत. दोन्ही मिळून काय आहेत? 2 संख्या सोडून दशांश आहेत. बरोबर आहे. मग दोन्ही मिळून 2 संख्या सोडून दशांश आहेत, तर येणाऱ्या उत्तरामध्ये 2 संख्या सोडून दशांश द्या. चला इकडून उजवीकडून सुरू करायचं बाळांनो. 1 2 2 संख्या सोडून दशांश, हे आलं याचा आन्सर. कळालं का तुम्हाला? एवढं सोपं आहे. किती सोपं होता बघा बरं. म्हणजे परीक्षेला जो प्रश्न आलता दशांशावाला, तो या पद्धतीने सॉल्व्ह करायचा होता. ओके, थांबा, मला कमेंट दिसणं चालल्यात काय आहे तर खाली. एकच मिनिट. थांबा कमेंट. नाही अजून आहेत, अजून आहेत. 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 चला बाकीचे कमेंट करा ना. बोलत चला, उत्तर सांगत चला. वरद बेटा, वरद. कमेंट करा. चला अजून. आता बघा, समजा 0.08 आहे बाळांनो. आता 2 संख्या सोडून आहे. 0.3 असेल तर याचं उत्तर काय येतं? चला वरद महाराज बोला, सांगा. आराध्य बेटा उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा. एकदम साधं आहे बघा, बेसिक आहे. चला फास्ट होऊ द्या. याचा एवढा पार्ट कंप्लीट करू आपण. मग उद्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय घेणार आहे तर याचा पुढचा भाग घेणार आहे. ओके. संडेला, उद्याच्या संडेला टेस्ट नाही होणार, कारण आपला सिलेबस तेवढा झालेला नाही बाळांनो. याच्या पुढच्या संडेला मात्र आपल्याला टेस्ट असेल, कारण तोपर्यंत सिलेबस बराचसा होणार आहे आपला, बेसिकचाच का होईना आपण. चला आता मी काय करतो बाळांनो, इथला मी दशांश काढून टाकला तर मला हे असं दिसतं. बरोबर आहे. म्हणजे काय दिसतं? 8 संख्या दिसते. किती दिसते? 8. मग इथं 8 आहे, इथला दशांश काढला तर 3 आहे. मग 8 आणि 3 यांचा गुणाकार करा. 8 आणि 3 यांचा गुणाकार करा 24. बरोबर आहे का?
8 आणि 3 यांचा गुणाकार काय आला 24. करेक्ट. यस. बर, मग आता दशांश मोजा बाळांनो. किती संख्येनंतर दशांश आहे? इथे 2 संख्येनंतर दशांश आहे, इथे 1 संख्येनंतर दशांश आहे. दोन्ही मिळून किती बघा बरं. इथं 1 संख्येनंतर दशांश, इथं 2 संख्येनंतर दशांश. टोटल मिळून नाही 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 नाही, थांबा वरद महाराज, थांबा, गडबड झाली हा, थांबा. यस, थांबा. बघा, जसं इथं तुम्ही इथं 1 संख्या सोडून दशांश, इथं पण 1 संख्या सोडून दशांश, दोन्ही मिळून 2 संख्या सोडून दशांश होतं. मग इकडून सुरू केलं 1 2, 2 संख्या सोडून दशांश आला. बरोबर आहे. पण आता बघा बाळांनो, इथे 1 2, 2 संख्या सोडून इथं आहे, इथं 1 संख्या सोडून आहे. मग दोन्ही मिळून बाळांनो 3 संख्या सोडून दशांश आहे. किती? 3 संख्या. मग 3 संख्या सोडून जर दशांश द्यायचा असेल तर कसा द्यायचा पहा. इकडून मोजायच्या उजव्या साईडनं 1 2, आता तर 2च आहेत राव, मला तर 3 संख्या सोडून दशांश पाहिजे, ह्याच्याकडे तर 2च आहेत. मग काय करायचं? मग 2च असतील ना, आपल्याला 3 पाहिजे असेल ना, तर काय करायचं? आपल्या सोयीनुसार 1 2 3 पाहिजे ना, 1 0 घ्यायचा. झाल्या का 3 संख्या? बरोबर आहे. आता तुम्हाला दशांश द्यायचा आहे, मग इथं दशांश दिला. हे आलं तुमचं आन्सर. कळालं? बघा काय करायचं, किती संख्या सोडून दशांश आहे? 1 2, इथं किती आहे? 1. टोटल मिळून किती झाल्या? 3 झाल्या. मग 1 2, मला तर 2च होत्या संख्या, मला 3 पाहिजे, मग 1 0 लावायचा. बरं तुम्ही दुसऱ्यात सांगा. समजा 3 नंबरचं उत्तर 0.007 गुणिले 0.02. आता बघा ह्याचं उत्तर. आता क्लिअर होईल तुमचं, काय डाऊट आहे तो. हा, याच्यात सांगा आता, बोला. चला चला चला, फास्ट. आले का? हा, आता बघा. थांबा, मला कमेंट दिसणार चालल्यात, तुम्ही काहीतरी कमेंट केल्यात. 1 मिनिट. हा, नाही आता याचं सांगा बाळांनो. थांबा. ज्यांनी इकडून दशांश दिला ना बाळांनो, तसं नाही करायचा. पहा, 1 मिनिट. हा जो आहे वरचा, याच्यासाठी पहा. तुम्हाला बाळांनो 3 संख्या सोडून दशांश पाहिजे होते. 24 आहे, 2च संख्या आहेत ना. मग तुम्ही काय केलंय बघा, इथं दशांश दिलाय आणि इकडं 0 वाढवलाय. असं नाही करायचं. काय करायचं पहा, आपल्याला 3 संख्या सोडून दशांश पाहिजे ना. किती संख्या? 3 संख्या सोडून दशांश पाहिजे ना. चला मग पहा आता, 1 2, इकडून मोजायचंय बाळांनो, इकडून मोजायचंय, आणि 3 संख्या झाल्या की दशांश द्यायचंय. बरोबर आहे. 3 संख्या झाल्या की दशांश द्यायचंय. पहा आता, 1 2, 2च आहेत राव, मला तर 3 पाहिजे ना, याच्याकडे तर 2च आहेत. मग काय करणार? 3 पाहिजे ना, 1 0 लावायचा. ओके, आणि आता दशांश द्यायचा. मग हा दशांश, हे आलं तुमचं आन्सर. आता तुम्ही काय केलं बाळांनो, बघा काही जणांनी हे असं केलं. याच्यात बाळांनो 3 संख्या सोडून दशांश नाहीये, 2च संख्या आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळं हे आपल्याला घेता येणार नाही. ओके, आता करेक्ट आलेलं दिसतंय बघा ह्याचं उत्तर. बघा दशांश बरोबर मोजा. इथं 7 दिसतं, इथं 2 दिसतं. 7 2 किती रे बाळांनो? 14. आता दशांश मोजा बरं, दशांश मोजा. पहा, 1 2, 2 संख्येनंतर दशांश. इथं 1 2 3, हे 3 संख्येनंतर दशांश आहे बाळांनो. 0 सहित काउंट करायचं. 1 2 3, 3 संख्येनंतर दशांश. इथं 1 2, 2 संख्येनंतर दशांश. मग टोटल मिळून किती झाले बघा, 3 आणि 2 5 संख्या सोडून दशांश. टोटल किती झाले? 5 संख्या सोडून दशांश. मग आता याला पकडून बाळांनो, इकडून 5 संख्या सोडून दशांश द्या. बघा आता तुम्ही किती दिले मला बघू द्या. 1 2 3, 1 2 3, करेक्ट आहे. यस, बरोबर आहे. पहा आता, 1 2, आता 2च आहेत, मला तर 5 पाहिजे, मग घ्या 0. 1 2 3 4 5, किती संख्या सोडून दशांश? 5 संख्या सोडून दशांश. बरोबर आहे. मग आता द्या दशांश. आलं की नाही बघा बरं सगळ्यांना उत्तर. राईट. ओके, अजून एक. 4 नंबर अजून पाहता. समजा याच्यामध्ये आपल्याला असं म्हटलं बाळांनो, एकदम साधा, 132 गुणिले
0,1 कोण सांगेल आता मला? याच्यामध्ये दशांश बिलकुल नाही, त्याच्यात दशांश बिलकुल नाही. राईट. चला बोला आता. आता बाळांनो मला इथं संख्या कोण दिसतं? 132. आणि इथं दशांश काढलात कोण दिसतं? 1 दिसतं. मग 132 गुणिले 1 काय येतं? 132 येतं. राईट. ओके. आता काय करायचं बा? इथं इथं तर दशांश नाहीच आहे. इथं दशांश आहे का? नाही आहे. दशांश आहे का? नाही आहे. मग इथं पहा आता 1 2 दोन संख्या सोडून दशांश आहे. किती? 2 संख्या. मग आपण काय करायचं बघा? 1 2 दोन संख्या सोडून दशांश द्यायचा. म्हणजे कुठे येईल बाळांनो? 1.32. मला एकदा डन बोला. हे कळालं का नाही? सगळ्यांनी सांगा मला. हे कळालं का नाही सांगा. हा फार महत्वाचा होता. कळालं का? बघा इथं दशांश होता का? नाही. मग 132. थांबा थांबा थांबा. आराध्य बेटा पाय काय म्हटलं मी? 132 आणि इथलं कोण दिसतं? 1. मग 132 एक 132 आलं का? आपलं 132 आलं. 132 आलं. ठीक आहे. हा आता आपल्याला याच्यात दशांश किती नंतर आहे? 1 2 दोन संख्येनंतर दशांश आहे. इकडे दशांश आहे का? नाही. मग 2 संख्या सोडूनच आपल्याला दशांश द्यावा लागेल की नाही? हो ना. 2 संख्या सोडून दशांश द्यावा लागेल. यस. मग इकडून मोजायला सुरुवात करतो आपण. 1 2 2 संख्येनंतर दशांश. संपलं. आता इथं काय केलं? 5 संख्येनंतर दशांश. मग पहा 1 2 मला संख्या नव्हत्या म्हणून 0 घेतलं. 3 4 5 इथं संख्या आहेत ना. इथं संख्या आहेत पहा. 1 2 2 नंतरच दशांश द्यायचे. संपलं. बरं अजून एक का असंच 5 नंबर. समजा तुम्हाला म्हटलं 2 5 गुणिले 0.01 असा आहे समजा. आता सांगा. हा वरद महाराज बोला. बरोबर आहे का? हा यस. चला आता काय करा बघा. इथं 25 दिसतं, इथं 1 दिसतं. 25 एक 25. मग गुणाकार आला 25. 25 एक 25 गुणाकार आला 25. बरोबर आहे. आता बाळांनो 2 संख्या सोडून दशांश आहे. 1 2 इकडे दशांशच नाही आहे. 2 संख्या सोडून दशांश आहे. मग पहा आता 1 2 2 संख्या झाल्या की दशांश. मग हे आलं तुमचं आन्सर 0.25. करेक्ट. ना 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 महाराज बेटा 2 संख्या सोडून दशांश आहे ना. पहा 1 2 2 संख्या सोडून दशांश आहे. मग 1 2 2 संख्या सोडून दशांश. चला एकदा परत चेक करा. परत कॅल्क्युलेशन करा. वरात तू काय केलं बेटा? एकच संख्या सोडून दशांश दिलं ना. हे बघ तू काय केलं? असं केलं. हे 25 लगेच दशांश. एकच संख्या सोडून दशांश. पण तसं नाही येते. इथं किती संख्या नंतर दशांश आहे? 1 2 2 नंतर दशांश आहे. आले 2 नंतर दशांश. मग हे आला आपला फायनल आन्सर. कुठलं? 0.25. बरं एक लास्ट वाला आता. चला कोण सांगेल मला सांगा. समजा असा असेल किती नंबर बाळांनो? 6 नंबर. 0.02 इंटू 0.6 इंटू 0.03. चला याचं उत्तर काय येईल? फास्ट बोला. आता याचं काय येईल सांगा. मग आपण बाकीचा भाग नेक्स्ट लेक्चरमध्ये पुन्हा घेऊ. पुढचा एक थोडंसं याला रिवाइज करू तर मग पुढे जाऊ. चला बरं आता याच्यात काय ते सांगा. बाळांनो संख्या संख्या मोजा. 1 इथं 2 दिसतं ना. इथं 6 दिसतं आणि इथं 3 दिसतं. पहा आता 2 गुणिले 6 2 6 12 बेसकम 12 आणि 12 गुणिले परत बाळांनो 3 आहे. 12 त्रिक 36. आता मला याचं उत्तर सांगा फास्ट. किती संख्येनंतर दशांश द्यायचा? मोजा मोजा. किती संख्येनंतर दशांश द्यायचा बघा. इथे 1 2 इथे 1 इथे 1 2 टोटल जेवढ्या संख्या सोडून दशांश येतो तेवढ्या संख्या सोडून दशांश द्या. पाहता इथल्या 1 2 इथला 1 3 इथला 4 5 म्हणजे सगळे मिळून 5 संख्या सोडून दशांश द्यायचा आहे. बरोबर आहे. मग चला बरं या इकडं. आता माझ्याकडे तर 2च आहेत.
माझ्याकडे काय येता 2च आहेत आणि मला तर पाहिजे 5 संख्या. मग मी काय करणार पाहता 1 2 माझ्याकडे 5 पाहिजे ना, हे 3 हे 4 हे 5 5 संख्या सोडून दशांश. हे आला आपला आन्सर. हे काय आलं आपलं आन्सर आलं. राईट. असं कळालं का आता? आलं लक्षात? यस. ओके चला एवढं नोट करून घ्या फास्ट. हा एवढं नोट करून घ्या हे फास्ट. झालं का सर्वांचं? मग उद्याच्याला म्हणजे पुढच्या लेक्चरमध्ये उद्याला आपल्याला टेस्ट नाही बाळांनो. उद्याच्या संडेला टेस्ट नाही आहे कारण आपला नेमका सुरुवात झाली ना याला. पुढच्या संडेला मात्र टेस्ट होईल. करेक्ट आहे 0.0036 करेक्ट आहे. यस आलं लक्षात बाळांनो आता? ओके चला नोट करून घेतले सर्वांनी? नोट करून घेतले का? झालंय? बर ठीक आहे मग थांबूत बाळांनो. यस थोडंसं अजून काही वर्कशीट तयार करूत आपण. त्याला सोडवा तुम्ही सगळ्या वर्कशीटला. सगळं त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल क्वेश्चन जे असतील ते क्वेश्चन टाईप वाईज असणार आहेत. थोडंसं प्लॅनिंग ना असेल. एक 2-3 दिवसामध्ये तुम्हाला एक वर्कशीट मिळेल म्हणजे अंदाज येईल की बा काय असणार आहे. यस ओके. आपल्या मित्रांना पण सांगा लवकर लवकर जॉईन व्हायला कारण आता आपला सिलेबस स्टार्ट झालेला आहे. नवोदयची परीक्षा लवकर असते बाळांनो त्याच्यामुळं तुम्ही त्यांना उद्याला सुट्टी असेल. आपल्या मित्रांना लगेच सांगा आणि ताबडतोब रेग्युलर क्लास अटेंड करायला सांगणे गरजेचं आहे बाळांनो. ओके यस चला. आणि समजा 4थीचा विद्यार्थी असेल कोणी 3रीचा असेल किंवा 6वी 7वीचा असेल तुमचे भाऊ बहीण असतील तर त्यांचा सुद्धा सिलेबस आजपासून सुरू झालेला आहे. 1ली ते 8वी पर्यंतच्या सर्व क्लासेसचा सिलेबस आजपासून सुरू झालेला आहे. आलं लक्षात? ओके चला मग थांबू तिथे. यस ओके थँक्यू चलो डन बेटा डन. ओके बाय.